from two moments of calculation. Y is equal to cos inverse in bracket root 1 minus cos x square divided 2 bracket 2. आता आपल्याला काय करायचं आहे की एक्सरसाइज 1.2 टाइप 7 डिफरेंशियल द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू हियर. सो प्रॉब्लेम नंबर 4 cos inverse in bracket root 1 minus cos x square divided by 2. Solution y is equal to cos inverse root 1 minus cos x square divided by 2. Okay, inverse function बघा. Okay, inverse function trigonometry of inverse function. तर आता y is equal to cos inverse चा डेरिव्हेटिव्ह जर काढायचं म्हटलं म्हणजे d upon dx cos inverse x जर घेतो म्हटलं ओके ते इक्वल टू किती येते मायनस 1 upon root 1 minus x square. मग पुन्हा एकदा रूट काढावं लागेल आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ओके त्याच्यापेक्षा आपण काहीतरी कन्वर्ट करू याला फॉर्म्युलामध्ये म्हणजे ते y इक्वल टू cos inverse in bracket root 1 minus cos x square. ते आपण फॉर्म्युला पाहिजे याच्यावर पुन्हा पाहिजे की 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2. then इथे दुसरा फॉर्म्युला घ्यायचा 1 minus cos 2x so is equal to 2 sin square x. काय बघा आपण इथं का जर ऑड नंबर येत असेल cos हा इम्पॉर्टंट नाही त्याच्यासोबत जो अँगल राहते तो दोघांमध्ये त्याला व्हॅल्यू आहे. ओके म्हणजे 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2. पण x by 2 का आला x by 2 याच्यासाठी आला आहे की x च्या समोर काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे. ओके तर 1 इज अ ऑड नंबर. ओके तर ऑड नंबर जर येत असेल तर y2 येते. ओके y2 येते आणि जर इवन नंबर आला तर काय येते y2 कॅन्सल होते y2 कॅन्सल होतो. ओके आणि तर 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2 and 1 minus cos x is equal to 2 sin square x by 2. ओके हे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे हा डेरिव्हेटिव्ह नाही हे ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युला आहे. ओके तर आता इथे पहा का इथे जर मी प्लस घेतला तर साइनचा कॉस बनते इथे प्लस घेतला तर साइनचा कॉस बनते बाकी काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाही. ओके तर मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला तर y is equal to cos inverse x आहे तर रूट 1 minus cos x square आहे इथे काय घेणार मी आता 2 sin square x square by 2 divide. ओके हा डिवाइड 2 म्हणजे हा जो डिवाइड 2 आहे हा डिवाइड 2 आहे हा x स्क्वेअर अँगल आहे sin स्क्वेअरचा. ओके अँगल मध्ये x स्क्वेअर डिवाइड बाय 2 म्हणजे 2 sin स्क्वेअर x स्क्वेअर डिवाइड बाय 2 कारण आपल्याकडे काय x स्क्वेअर अँगल याची किती राहते. ओके मग डिवाइड मध्ये दिलाय 2 टू गेट कॅन्सल 2 टू गेट सो y इक्वल टू cos इनवर्स ओके रूट मध्ये आता पहा कॅल्क्युलेट करू का 2 टू गेट कॅन्सल. ओके स्टेप वाढते आता आपल्यावर डिपेंड्स आहे वाढवायची किंवा नाही वाढवायची. ओके तर स्क्वेअरने रूट कॅन्सल मग इथे काय करणार आपण सांगा बरं sin x स्क्वेअर बाय काय झालं स्क्वेअरने रूट झालं कॅन्सल झालं. मग आता स्क्वेअरने रूट कॅन्सल झाल्यानंतर इथे काय करू आपण का y is equal to cos inverse. ओके आता sin x स्क्वेअर डिवाइड बाय 2 इथे cos inverse आहे ते cos असेल तर काय होते फॉर्म्युलानुसार कॅन्सल होते. ओके तसं या ठिकाणी जर आपण थर्ड पद्धतीने घेतलं इथे काय घेऊ आपण का जर इथे cos inverse x असेल तर x इथे किंवा cos inverse ओके cos x असेल तरी सुद्धा काय येते x. ओके म्हणजे दोन्ही काय पाहिजे सेम पाहिजे. ओके इथे cos आहे तर इथे cos इन्व्हर्स पाहिजे इथे cos इन्व्हर्स आहे इथे cos पाहिजे. ओके तर इक्वल टू किती येते x. ओके पण आता इथे तर काय आलाय cos आला इथे sin आला ते cos आला इथे काय आलं sin आला. तर अशा वेळेस काय यूज करायचं की cos इन्व्हर्स sin x so equal to cos inverse cos pi by 2 minus x pi by 2 minus x cos inverse is equal to x cos inverse cos x is equal to x इथे cos आहे इथे सुद्धा cos आहे. ओके आता इथे cos inverse आहे पण इथे sin आहे. ओके तर अशा वेळेस काय करायचं ओके की cos घेऊन घ्यायचा pi by 2 minus x pi by 2 minus x. ओके म्हणजे sin x म्हणजे काय
मला एक अँगल त्याच्यामध्ये काय होते का इथे sin x आहे इथे cos इन्व्हर्स आहे ओके तर मला याचा cos बनवायचा आहे ओके तर sin चा cos कसा बनते sin x चा cos कसा बनते cos pi by 2 minus x तर आता जर आपण cos pi by 2 minus x घेतलं तर इथे काय करावं लागेल आपल्याला cos pi by 2 minus x square ओके डिवाइड बाय ओके पण अँगल जशी ते राहील मग इथे काय केलं मी आपण ब्रॅकेटचा सेकंड ब्रॅकेट ओके म्हणजे मी sin चं काय बनवलं cos pi by 2 minus x square by 2 बट याला sin x म्हणते याला sin x म्हणते कारण याचा कन्वर्ट केले होते ओके sin x मध्ये होते लक्षात आणि sin x चं कन्वर्ट काय केले होते cos pi by 2 minus x मध्ये होते आता आपल्याकडे अँगल काय x square डिवाइड बाय 2 तिथे आपल्याला अँगल x square डिवाइड बाय 2 काय करणार मग इथे काय करू आपण y cos inverse cos कॅन्सल मग इथे काय करावं लागेल आपल्याला pi by 2 minus x square divided by 2 आणि तो cos inverse ओके त्याला आपण कॅन्सल केलं ओके आता आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करण्याला एक प्रॉब्लेम झाला मग इथे काय प्रॉब्लेम डायरेक्ट डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x मग इथे काय करावं लागेल आपल्याला d upon dx y is equal to d upon dx pi by 2 minus 1 by 2 constant 1 by 2 constant जसं तिथे पहा x square divided by 2 आहे x square divided by 2 आहे तर इथे काय होते 1 by 2 into x square ओके मग x square समोर कोण आहे त्याचा कोएफिशिएंट आहे ओके तो काय करू आपण समोर घेऊ डेरिव्हेटिव्ह सुद्धा निघत असते माहिती तुम्हाला x square चा डेरिव्हेटिव्ह निघत असते मग y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx सो इज इक्वल टू y by 2 चा खाली pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह मिळते फास्टर फंक्शन आहे कारण x आणि y चा डेरिव्हेटिव्ह निघणार नाही x आणि y शिवाय डेरिव्हेटिव्ह निघणार नाही ओके तर आपण y चा डेरिव्हेटिव्ह काय काढला dy upon dx इज इक्वल टू pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण x y मल्टिप्लाइड y मध्ये नाही आहे ओके मग इथे काय घेऊ आपण मायनस आता 1 by 2 आहे इथे राहील ओके आता x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल x चा डेरिव्हेटिव्ह होते y6 होते ओके कोणता फॉर्म्युला जनरल यूज झाला इथे जर डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणलं आपण ओके पहा डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणलं आपण तर d upon dx x for n so is equal to nx power n minus 1 नेहमी जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आठवायचे टू गेट कॅन्सल इसको प्राइस x चा बनवते पहा x चा बनवते डेल्टा काढायचं असते ते डेरिव्हेटिव्ह ओके मी पहिले डेरिव्हेटिव्ह कशाचा काढला ओके x चा काढला 2x आला x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1 येते पण x चा डेरिव्हेटिव्ह 1 का येते कारण आपण त्याला x ने डिफरन्शिएट केलं y चा डेरिव्हेटिव्ह आपण x काऊन येते कारण y इक्वल टू फंक्शन y इक्वल टू फंक्शन मग आता इथे काय करू आपण dy upon dx is equal to minus x ओके पुन्हा एकदा बघा cos inverse in bracket root 1 minus cos square divided by 2 solution okay like y is equal to cos inverse in bracket root 1 minus cos square divided by 2 so y is equal to cos inverse okay आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला d upon dx cos inverse x म्हणजे minus 1 upon root 1 minus x square okay but याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण पुन्हा रूट मध्ये आहे बघा पुन्हा रूटचा काढावा लागेल ओके मग वर्गाकार स्टेपचं काढत जावं लागेल आपल्याला त्याच्यापेक्षा काय करायचं आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला याचा वापर करायचा तर कोणते ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आपल्याकडे 1 cos x चा फॉर्म्युला 2 sin square x by 2 होते 1 cos 2x चा 2 sin square x होते तर माझ्याकडे 1 cos x square आहे मी काय केलं तिथे 2 sin square x square by 2 म्हणजे 1 cos x चा फॉर्म्युला काय 2 sin square x by 2 आहे तिथे अँगल कोण आहे x square आहे मी square by 2 घेतला ओके तर प्रॉब्लेमला डिवाइड होतं 2 टू गेट कॅन्सल स्क्वेअर ने रूट कॅन्सल ओके मग आपल्याकडे काय cos इन्व्हर्स sin x square divided by 2 आता सुद्धा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही का बरं इथं cos इन्व्हर्स आला आणि इथं sin आला ओके तर आपल्याकडे फॉर्म्युला कोणते आहे की cos सारखा असेल तर एकाला इन्व्हर्स असेल तर काय होते cos इन्व्हर्स कॅन्सल ओके cos इन्व्हर्स cos कॅन्सल ओके बट इथे तर cos इन्व्हर्स sin आला आहे cos इन्व्हर्स sin आला ओके cos आला आणि sin आला का cos pi by 2 minus 6 ओके इथे काय घेतलं आपण cos inverse sin square by 2 चा इक्वल टू काय घेतले आपल्याला cos pi by 2 minus 6 cos pi by 2 minus x square by 2 cos inverse cos get cancel pi by 2 minus x square divided by 2 आता आपला प्रॉब्लेम डिफरन्शिएट करायला आहे ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घ्या d upon dx y is equal to d upon dx pi by 2 minus 1 by 2 d upon dx x square y चा डेरिव्हेटिव्ह y upon dx equal to pi by 2 चा 0
बाय मल्टिप्लाय डिवाइड मध्ये नाही. मग -1/2 x चा डेरिव्हेटिव्ह 2x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 निघते. ओके, पण मल्टिप्लाय मध्ये 1 चा इफेक्ट होत नाही म्हणून आपण तो लिहित नाही. सो टू गेट कॅन्सल. ओके, प्लस मायनस 0 ला व्हॅल्यू आहे का? नाही. मग -1 into x म्हणजे डायरेक्ट -x. सो डिवाइड बाय x is equal to -x. डिवाइड बाय x is equal to -x. आता डिवाइड बाय x is equal to -x घेतल्यानंतर आपल्याकडे ओके 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे. याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. सोल्युशन y is equal to डिवाइड बाय आपल्याला tan इनवर्स ओके इन ब्रॅकेट 1 minus tan x by 2 divided 1 plus tan x by 2. ओके, आपण y equal to tan इनवर्स ओके इन ब्रॅकेट 1 minus tan x by 2 upon 1 plus tan x by 2 घेतला. ओके, आता इथे काय करायचं? y is equal to tan इनवर्स ओके इन ब्रॅकेट 1 minus tan x by 2 upon 1 plus tan x by 2. तर हा 1 म्हणजे काय होते? tan pi by 4. 1 म्हणजे काय होते? tan pi by 4. ओके, कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण? tan a plus b. tan a plus b. ओके, tan a plus b. ओके, जसं जर 6 मध्ये घेतो म्हणजे आपण तर tan a plus b so is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. tan a into tan b part. tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. इथे प्लस आहे. ओके, इथे प्लस येते. 1 हे बहुत इम्पॉर्टंट आहे. चला, इथे प्लस आलं तर इथे मायनस येते. बट इथे जर मायनस असेल तर इथे मायनस येते तर इथे प्लस येते. ओके, मग इथे काय करू आपण? y equal to tan inverse tan pi by 4 minus tan x by 2 minus tan x by 2. सो डिव्हायडेड मध्ये 1 प्लस आता काय tan x by 2 आहे. तर एव्हरी नंबर मल्टिप्लाय किती राहते? 1. एव्हरी नंबर मल्टिप्लाय म्हणतात. मी इथे काय केलं आता? 1. म्हणजे काय करू आपण? इथे 1 आहे. तर 1 चं काय करेल मी? tan pi by 4 into tan x by 2 ब्रॅकेट 2. ओके, म्हणजे इथे tan a minus tan b म्हणजेच तो पुन्हा इथे मल्टिप्लाय मध्ये आलं. हे tan pi by 4 minus tan x by 2. तर 1 plus tan pi by 4 into tan x by 2. मग tan x by 2 घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? जसे की 7 मध्ये आपण फॉर्म्युला घेऊ शकतो. ओके, काय घेऊ आपण इथं? tan pi by 4 pi by 4 समजते का? 45 किती येते? 1. tan pi by 4 म्हणजे किती येते? 1. सो y is equal to tan inverse tan pi by 4 minus ओके x by tan a plus a minus b. tan a minus b. tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. पुन्हा तिथे काय करू आपण? ओके, जसं इथे प्लस घेतला तर मायनस करू. इथे प्लस आहे तर इथे मायनस. इथे मायनस आहे तिथे काय आहे? प्लस. ओके, म्हणजे काय घेतलं आपण? y equal to tan inverse tan pi by 4 minus x by 2. tan inverse tan get cancel. So y equal to किती येते? pi by 4 minus x by 2. ओके, आता आपण डायरेक्ट डिफरेंशिएट करू शकतो. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. So d upon dx y is equal to d upon dx pi by 4 minus 1 by 2 d upon dx x. So y का डेरिवेटिव किती आहे? dy upon dx. So इकडे pi by 4 तर 0 minus 1 by 2. x चा डेरिवेटिव किती येते? ओके 1 येते. ओके, so dy upon dx so is equal to minus 1 by 2. ओके, हे dy upon dx ची व्हॅल्यू किती आली? minus 1 by 2 आले. ओके, किती आली व्हॅल्यू? minus 1 by 2.